वाशीमध्ये झाला त्या निर्णयावर याचिकाकर्ते म्हणून गुणरत्न सदावर्ते काय म्हणतात तेही आपण जाणून घेणार आहोत। गुणरत्न सदावर्ते आपल्याबरोबर आहेत। लोकशाहीचा आपण सन्मान करतो। राज्याचे प्रमुख ज्यावेळेस येऊन त्यांना खऱ्या अर्थानं दिलासा देण्यासाठी म्हणून ही भूमिका घेतात, या भूमिकेचं तुम्ही स्वागत करताय की नाकारताय? प्रभू श्री रामचंद्रांच्या विचारांवर उभी राहिलेली ही लोकशाही आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभू श्री रामचंद्रांच्या विचारांना लोकतांत्रिक पद्धतीने रेखाटलेला आहे संविधानाच्या पहिल्या पानावर। त्यामुळं एक जिम्मेदार आहोत आणि हिंदू राष्ट्र भारतामध्ये प्रत्येकाला सन्मान, प्रत्येकाच्या अधिकारांचं रक्षण हे संविधानाचं मूलतत्व आहे। त्यामुळं काही गोष्टी प्रत्येक आंदोलन होत असतात। काही आंदोलनांमध्ये एक सबक मिळत असते की आपण चुकीचं मागलं होतं ते मिळू शकलं नाही। काही आंदोलनामध्ये माणसं राजकारणी बनून जातात, राजकारणामध्ये वर जाण्याच्या प्रयत्नात असतात। काही आंदोलनामध्ये खऱ्या कष्टाळू म्हणजे ज्या दबलेल्या कुचलेल्यांना कष्टकऱ्यांना न्याय मिळत असते। ही झाली तुमची भूमिका गुणरत्नजी, पण या सगळ्या विषयामध्ये काय वेळेचं बंधन तुम्हाला आहे, मला सुद्धा आहे, आणि आपल्याला कमी वेळामध्ये थेट मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या त्या सर्वसामान्य जनतेला या सगळ्या गोष्टी सांगणं आवश्यक आहे। मराठा समाज आंदोलकांना मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आज जे पत्र आहे त्या आधारावर त्यांना न्याय मिळाला की नाही मिळाला, याचिकाकर्ते म्हणून तुमचं काय मत आहे? पहिली गोष्ट तर मला जरंगेंना एक गोष्ट सांगायची आहे। त्यांनी कायद्याचं काल पालन केलं। माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशाच्या नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या अनुषंगाने मी याचिका दाखल केली होती की मुंबई म्हणजे आमच्या शिवाजी पार्कातील माणसांना सुद्धा राईट टू स्लीप आहे, म्हणजे पीसफुल झोपण्याचा अधिकार आहे। मुंबईच्या कष्टकऱ्यांना डिस्टर्बन्स होऊ नये, हातच्या रोटी जाऊ नये, आणि त्याच प्रकारे मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, इथली जीडीपी पडू नये। त्या अर्थानं पोलिसांनी त्यांना येण्यास परवानगी दिलेली नाही किंवा आंदोलनाला परवानगी दिली नाही। ती गोष्ट त्यांनी पाळली। कायदा तो त्यांना समजला, असंच समजत जाईल त्यांना हळूहळू। सांगायचं तात्पर्य आपण जे थेट म्हणालात की ही नोटीस आहे की आंदोलनाचं यश आहे, एवढंच म्हणायचंय। सिंपल वाचाल तर वाचाल, आणि तुम्हीच कायद्याची प्रक्रिया सुद्धा सांगत आहात। गृहीत धरू तुमच्या कायद्याच्या प्रक्रियेप्रमाणे ती प्रथम अवस्थेमधली नोटीस आहे, आणि त्या नोटिसीला जे उत्तर आहे ते मी देण्याची काय गरज आहे? माननीय उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठामध्ये माननीय न्यायमूर्ती श्री BH मार्लापल्ले साहेबांनी थोरात विरुद्ध महाराष्ट्र शासन याच्यात स्पष्टच केलेलं आहे की तिथले मराठवाड्यातले जे कुणबी आहेत